झिरोनीच्या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण खास मुलाखत करणार आहोत शेख शब्बीर अहमद बिलाल यांच्याबरोबर. शेख शब्बीर अहमद बिलाल हे कोण आहेत? अहमदनगर साहित्यिक वैभव या संग्रहाचे मालक आहेत. मालक बोलू शकत नाही, पण त्यांचे ते काय म्हणाले सर्वात संरक्षक आहेत. आपण बघितलं की प्रत्येक माणसाला वेगवेगळा छंद असतो. कोणाला चित्रकलेचा असतो, कोणाला खेळायचा असतो, कोणाला विविध छंद असतात. कोणाला शेती करण्याचा, आता विविध संशोधनाचा असतो. तसाच छंद, त्या छंदापैकी एक छंद म्हणजे पुस्तक संग्रह करण्याचा, संघटित करण्याचा. गंमत अशी आहे की पुस्तक संघटित करणं हे जरी आपण एक पुस्तक, 2 पुस्तक, 10 पुस्तक संग्रहित करणं हे फार सोपं असतं, परंतु आपण हे बघत आहे की लायब्ररीयनसुद्धा कमी पडेल एवढे पुस्तक यांच्याकडे आहेत. तर हे पुस्तक आले कसे आपण जाणून घेऊया खास शेख शब्बीर यांच्याशी. तर सर, झिरो न्यूजमध्ये आपलं स्वागत. सर्वप्रथम नमस्कार. माझा पहिला प्रश्न नेहमीप्रमाणे तोच असतो की या पुस्तक संग्रहाचा छंद आपल्याला कसा लागला? तसं पुस्तक मी लहानपणापासून म्हणजे वाचनाचा छंद होता आणि लहानपणापासूनची नंतर नोकरीला लागल्यावर विकत घेऊनची जी पुस्तकं होती ती माझ्या संग्रहात होती. परंतु माझा खरा संग्रह जो होता तो नाणी संग्रह आणि पोस्टांच्या तिकिटांचा संग्रह होता. परंतु एक नाणं मला अहमदनगर निजामशाही काळातलं मिळालं होतं आणि त्याच्यावरून मी अहमदनगरचा इतिहास शोधायला सुरुवात केली आणि मला इतिहासावरची अशी बरीच पुस्तकं अहमदनगर शहराविषयीची वगैरे वगैरे मिळत गेली आणि तेव्हापासून मी ही पुस्तकं संकलित करायचा प्रयत्न करायला लागलो. सर, गंमत अशी आहे की लोक आज जर आपण बघितलेलं आहे की लोक पुस्तकापासून दूर जात आहेत. आता आपला काळ आणि आताचा काळ याच्यामध्ये जरी बघितला की पुस्तकाचा छंद, वाचण्याचा छंद हे कमी होत असताना तुम्ही एवढं सांभाळता कसं, आणि याच्या पाठीमागचं कारण काय? नाही, खरं म्हणजे मी आता सुरुवातीपासूनच सांगतो. 1997मध्ये इथे 17वं साहित्य संमेलन भरलं होतं आणि त्या 17व्या साहित्य संमेलनात 3 दिवस मी अटेंड केलं होतं. मी एका कंपनीत, इंडियन सिमलेस मेटल ट्यूब लिमिटेड या कंपनीत सर्व्हिसला होतो. मला रजा नाकारली गेली होती तरीसुद्धा मी दांडी मारून ते संमेलन अटेंड केलं होतं. त्याचं कारण हे होतं की मी पुस्तक वाचक होतो. माझा कुठल्याही लेखकाशी संबंध आलेला नव्हता आणि मी म्हटलं ही आणायचा संधी आलेली आहे तर ही का सोडायची, म्हणून मी 3 दिवस दांडी मारून संमेलनाला हजर झालो आणि तिथले वेगवेगळे म्हणजे परिसंवाद म्हणा किंवा प्रदर्शन म्हणा, पुस्तक प्रदर्शन म्हणा, पुस्तक स्टॉल्स आलेले होते, ते संपूर्ण पाहिल्यावर डोक्यात फक्त एकच किडा वळवळला की आपल्याला साहित्य क्षेत्रात काहीतरी करायचं. आता काहीतरी करायचं म्हणजे काय करायचं? मी काही लेखक नव्हतो, मी फक्त वाचक होतो आणि तो किडा तसा डोक्यात आपला शांत बसून राहिला. त्यानंतर जवळजवळ 2006मध्ये तो किडा पुन्हा असा वर आला की हे तुला करायचं होतं, काय झालं? मग 2006पासून मी म्हटलं आपल्याला काय करता येईल, काय करता येईल? तर म्हटलं आपण तर लेखक नाही आहे, वाचक आहे, आपण काय करू शकतो? आपण संग्राहक आहे, आपण लेखकांचे पत्ते संकलित करू शकतो. एवढं माझ्या डोक्यात आलं आणि त्या अनुषंगाने मी पत्ते संकलित करायला सुरुवात केली. तर ज्या लोकांचं पुस्तक आहे अशाच लोकांचे पत्ते आणि पुस्तकं आपण संकलित करू आणि तिथून पुढे मी माझ्या 3 शिफ्ट असायच्या. सकाळी 7 ते 3:30, 3:30 ते रात्री 12 आणि 12 ते सकाळी 7.
तर मला जसा जसा वेळ मिळेल मी त्या डायरीमध्ये मला तिथे साहित्य संमेलनात एक कवितेचं पुस्तक मिळालेलं होतं, काव्यनगरी नावाचं. त्याच्यातून लेखकांचे पत्ते लिहून काढले वहीत आणि त्या पत्त्यावर मी आपला शोध घेत जायचो. सर, ह्या पुस्तक संकलन करत असताना तुमचा जो अनुभव आहे, तुम्ही एका ठिकाणी गेला, रात्री पोहोचला, पुन्हा सकाळी आला, तो काय होता? असं एक म्हणजे चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव आहेत. असे कितीतरी अनुभव आहेत. रात्रीचं म्हणजे आम्ही गेलो आणि तिथेच अडकलो, मग तिथे मुक्काम करावा लागला, परत आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन गाडी परत रिपेअर करून मग घेऊन आलो. असे बरेच त्याच्यातला एखादा अनुभव जो तुम्हाला अजूनही लक्षात राहिला राहिलेला आहे? एकदा मी आपला पारनेर साईडला, आता गावाचं नाव लक्षात नाही आहे माझ्या, पण ते डोंगराळ भागात आहे तो भाग, आणि एक लेखकाला शोधायचं होतं म्हणून आम्ही माझ्या एका मित्राला सोबत घेतलेलं होतं, कंपनीतलाच होता, चत्तर नाव त्याचं. आणि आम्ही गेलो. आता गाडी पुढे जाऊ शकत नव्हती म्हणून आम्ही गाडी तिथे थांबवली आणि ठेवल्यानंतर आम्ही गेलो, त्या चढून वर गेलो, त्या माणसाला भेटलो, त्याची आम्ही सगळं घेतलं भरून. आणि आल्यानंतर गाडी आम्ही ज्या वेळेला बाहेर काढली तर पाहिलं तर मागचं चाक पंक्चर. आता चाक पंक्चर म्हटल्यावर आम्ही म्हटलं कुठंतरी याला रिपेअर करायला लागतो. मग एका ठिकाणी रिपेअर केली, पण करताना ती स्टेपनी आम्ही तिथं त्यांच्याकडे दिली. चाक बदललं होतं, स्टेपनी त्याच्याकडे दिली. आम्ही म्हटलं आपण पुढच्या दुसऱ्या माणसाला भेटून येऊ. ते आम्ही भेटायला गेलो आणि ती आमची स्टेपनी तिथंच राहिली. आम्ही घरी आलो. परत मला दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी जावं लागलं, ती स्टेपनी घेऊन मी परत आलो. असे वेगवेगळे अनुभव. नाही, एक अनुभव तुमचा तो सुद्धा आहे ना, की पोतोभर पुस्तकं तुम्हाला दिली आणि ते आणताना तुमची थोडी तारंबळ उडाली. आहेत ना असे बरेच अनुभव आहेत तसे वेगवेगळे. कारण ते ज्यांनी दिलं होतं वास्तविक पाहता त्यातनं माझ्या कामाची फक्त 2-4 पुस्तकं निघाली. पण आता त्यांना नाही म्हणायचं म्हणजे जरा वाईट वाटतं ना समोरच्या. म्हणजे रद्दी तुमच्या रद्दी तुम्हाला त्याची रद्दी होती, त्याच्या दृष्टीनं तो मला देत होता. पण माझ्या दृष्टीनं त्यात माझ्या कामाचं काय, माझं तेवढंच महत्त्वाचं होतं. ते घरी येऊन मी पाहिलं, ते आणतानाही माझे हाल झाले, कारण ते मला नीट बॅलन्सिंग करता येत नव्हतं, धरायला कोणी नव्हतं. मी आपला कसं तरी बॅलन्स करत ते घेऊन आलो होतो. आणि घरी आल्यानंतर पाहिलं तर त्यात माझ्या कामाची 1-2 पुस्तकाशिवाय माझ्या कामाचं एकही पुस्तक नव्हतं. पण तरी त्याच्यानंतर तरी तुम्ही आपलं काम बंद केलं? काम बंद ठेवणं ते चुकीचंच होतं. कारण असे अनुभव तर काही वेळा मी एका पुस्तकासाठी 10 वेळा गेलेलो आहे. म्हणजे 10 रुपयाचं पुस्तक आहे आणि माझे 1000 रुपये खर्च झालेले आहे. पण मी वेळ, काळ, पाऊस, ऊन, वारा काही बघितलं नाही. आपल्याला करायचं म्हटल्यावर करायचं. आणि असं करता करता सुरुवातीला मी नगरचं जे आसपासचे किंवा जवळचे लोक आहेत आधी त्यांना गाठलं. आणि माझे एक मित्र होते, तेही लेखक होते, डॉक्टर मांडे नावाचे. तर त्यांच्याशी चर्चा करताना मी म्हटलं आपण आधी इथले प्रकाशक कोण आहेत त्यांना भेटू. ते म्हणे एक प्रकाशक श्रीरामपूरमध्ये आहेत, त्यांचं नाव शब्दालय प्रकाशन, सुमती लांडे. तर म्हटले त्यांना भेटायला जाऊ. म्हणून आम्ही सकाळी त्यांना भेटायला गेलो माझ्या स्कूटरवरच. ती स्कूटर आजही खाली लावलेली आहे. तर त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी म्हणजे नाश्ता वगैरे झाल्यावर आम्हाला ते त्यांचं दुकान पाहायला नेलं वर. प्रकाशनचं जे पुस्तकं ठेवलेली होती तिथे घेऊन गेले आणि आम्ही आपलं पुस्तक पाहत होतो. त्यांच्याकडे अजून इतर ठिकाणाहून लोक आलेली होती,
पुस्तकं पाहायला. तर ते एक पुस्तक काढायचे, टेबलवर ठेवायचे, असं करता करता टेबलवर मोठा गट्टा झाला. आणि त्यांना एक फोन आला, ते खाली गेले. ते म्हणे, मी येते तोपर्यंत तुम्ही चलनात लिहून ठेवा. आता मी आणि मांडे दोघंही एकमेकांकडे पाहत होतो की आपण कसं लिहायचं. आपण तर पैसे आणलेले नाही आहेत, काय करायचं बुवा. तर डॉक्टर म्हटले, थांबा, त्यांना येऊ द्या, आपण त्यांना सविस्तर विचारू, नंतर त्यांना सांगू की बा आता आम्ही पैसे आणलेले नाही आहेत, तुम्हाला पैसे पाहिजे तर आम्ही नंतर पाठवू. तर म्हटलं ठीक आहे. मग त्या वर आल्या त्यांचं काम झाल्यावर, आणि त्यांना विचारलं की याचा कसा हिशोब कसा करायचा, चलनात लिहायचं म्हणजे. ते म्हणे, छे, हे माझ्याकडून तुमच्या या उपक्रमाला मी भेट दिली आहे, तर ती 40 पुस्तकं होती, जवळजवळ 4-5 हजार रुपये किंमत, त्याच्यावर किंमत होती त्याची. तेव्हा कुठं जरा मनाला शांती लागली. कुठं पुस्तकासाठी पैसे मोजावे लागले समोरचा, असं अनुभव? असे बरेच वेळा, म्हणजे मी अजूनही जिथं नाही पुस्तक मिळणार असं वाटलं की सरळ पैसे देऊन ते पुस्तक विकत घेऊन टाकायचं. असे मोबाईलवर, फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर असे बरेच ग्रुप आहेत, दुर्मिळ पुस्तकांचे ग्रुप. ते दुप्पट ते 500 पट एवढं चार्ज लावतात. आणि ते पुस्तक जर आपल्याला आपल्या कामाचं असेल, म्हणजे नगरशी संबंधित असेल, तर तिथं मी 500 पट किंवा जास्त आहे हे काही बघितलं नाही. नाही, पण हे सगळं करत असताना संसार एकीकडे संसारही असतो, नाही, याच्यामध्ये काय खिचादान? संसारात आधी कुठेही आपण हेळसांड होऊ दिली नाही. आधी सगळं काही घरचं पाहिलं आणि नंतरच मग मात्र माझ्या या छंदाकडे लक्ष दिलं. मग तुमच्या छंदाकडे तुमच्या जे अर्धांगिनी आहे यांनी किती सहकार्य दिलं? हे त्यांचं सहकार्यच म्हणावं लागेल, कारण आधी तर कुणाला मी काय करतोय हेच कळायचं नाही. आधी सगळे मला वेड्यात काढायचे, हा काय वेडेपणा आहे, नुसताच जमा करतोय नुसताच. पण याचा उपयोग 100-150 लोकांनी MPhil आणि PhD करण्यासाठी करून घेतला आहे. रेफरन्स म्हणून थोडा का होईना त्यांनी तसा वापर करून घेतला आहे, तशी पत्रं आपल्याला त्यांनी दिलेली. मला सांगा, ज्यावेळेस तुम्हाला एखादा MPSC UPSC करणारे जे विद्यार्थी तुमच्याकडे येतात आणि तुम्हाला तुमच्याकडे जे पुस्तक आहे, तुमचं पुस्तक त्याला दिल्यानंतर त्या मुलाला यश मिळतं, त्याच्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? त्यांनी जर कळवलं तर उत्तमच. अशा बऱ्याचशा लोकांनी आपल्याला पत्र ते दिलेले, पण त्यांचं म्हणजे जे संशोधन असतं त्याचं पुस्तक त्यांनी केलेलं असतं, किंवा संशोधनाची कॉपी जी असते ती वास्तविक पाहता त्यांनी इथं द्यायला हवी, पण काही वेळेला ते देत नाहीत. असे 2-4 जणांनी दिलेले पण आहेत. त्यात सारडा कॉलेजचे आहेत. आनंद कसा? आनंद, खूप आनंद होतो, कारण आपल्या याच्यावर काहीतरी त्यांनी काम केलेलं आहे. आपल्या म्हणजे आपले संदर्भ वापरून त्यात आपलं नावही टाकलेलं असतं त्यांनी. शेवटचा प्रश्न माझा आहे की एवढी सर्व ज्यावेळेस भागदौड तुम्ही केली, एक वेळ होता ती जवानी होती, आता एक वेळ आहे ते म्हातारपण आहे, आणि ह्या म्हातारपणामध्ये तुम्हाला सुखानं बसवत नाही, चैनीने बसवत नाही, याबाबत काय म्हणा? खरं आहे ते, पण जोपर्यंत आपण हालचाल करतोय तोपर्यंत तर हे करायलाच पाहिजे. हजारो पुस्तकं येतील, हजारो लेखकही येतील, आणि आपण फक्त स्पेशल केलेलं आहे, फक्त अहमदनगर जिल्हा, म्हणजे आता त्याचं नाव जरी चेंज झालेलं असलं तो राजकीय भाग झाला, पण आपण अहमदनगर साहित्यिक वैभव हेच नाव ठेवलेलं आहे, हेच कायम राहणार आहे. आणि यात जवळजवळ 2650 लेखक समाविष्ट आहेत. लेखक, संपादक, संकलक आणि अनुवादक. आणि याच्यात यांच्या 8200 पुस्तकांची माहिती आहे. त्या संपूर्ण म्हणजे लेखकाची म्हणा, संपादकाची म्हणा, ज्यांची जितकी उपलब्ध झाली तेवढीच माहिती मी दिली आहे. आणि पुस्तकांची मात्र संपूर्ण माहिती
एका ओळीत मी अशाच तऱ्हेने बसवली की त्याचा A4 साईजमध्ये 1364 पानांचा मोठा ग्रंथ झाला आहे. त्या व्यतिरिक्त अजून जवळजवळ 500 लेखकांच्या 1500 एंट्रीज नोंदवायच्या बाकी आहेत. आपण पाहिलं की हे होते आपल्याबरोबर शेख शब्बीर अहमद बिलाल आणि यांचा छंद जगावेगळा. आपण बघितलं की लोक पुस्तक वाचतात, आपण बघितलं की लोक स्टोऱ्या लिहितात, कादंबऱ्या लिहितात, परंतु हा जो वल्ली आहे आपल्यासमोर बसलेला, याने सगळ्यांची पुस्तकं एका ठिकाणी करण्याचं काम केलं आणि या पुस्तकाचा लोकांना फायदासुद्धा झाला. यावर काही मुलं MPSC UPSC शालेय संशोधनासाठी यांच्या पुस्तकाचा वापर केला गेला आणि याबाबत ते म्हणतात की मला याशिवाय दुसरं समाधान नाही. आणि याचबरोबर ते म्हणतात, आपण आता प्रश्न विचारला होता की आता या वयात थकायचं नाही का, ते म्हणतात थांबायचं नाही जोपर्यंत श्वास चालते. तर या अशा वल्लीला आमचा झिरो न्यूजचा सलाम. आपलं कार्य असंच शेवटपर्यंत चालवलं. देव आपल्याला म्हातारपण न देव अशी अपेक्षा करतो आणि आपली मुलाखत इथे घेतो. धन्यवाद. झिरो न्यूज, इट्स न्यूज इम्पॅक्ट.